सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जंगल मंगल विभाग उपस्थित सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. ओम नमः शिवाय. निसर्गाचे लिहूनी प्रसव लेणे ह्या मायभूने चराचरास बोसले. विविध रूपे दिधले अन्न पाणी समस्त जगाचे सुकर जगणे. पै मानवाच्या जिभेची हाव न्यारी अमृततुल्य अन्नावर केली विष समान करणी. ओम गं गणपतये नमः. आपल्या घामाचे शिंपडण करणारा शेतकरी दुपारचे जेवण कांदा फोडून लसणाच्या चटणी बरोबर भाकरी खाऊन तृप्त होतो आणि पुन्हा गडी ताजा तवाला उभा. एखादा मजूर घरून आणलेल्या भाकरी भाजी बरोबर आपलं पोट भरून पुन्हा त्याच जोमाने मजुरीस उभा राहतो. दिवसभराच्या मेहनतीने डोकेदुखी, ऍसिडिटी, पोट बिघडणं, चिडचिड नाही होत त्यांची. का? सायंकाळी थकून घरी आल्यावर हा शेतकरी मजूर थोड्याफार फरकाने अशाच प्रकारे जेवून रात्रीची डाराडूर झोप घेतो. त्यांना झोपेची आराधना करावी लागत नाही. का? कारण या धरतीने जे अमृततुल्य अन्न निर्माण केले त्या अन्नावर फास्ट फूडची करणी हा शेतकरी मजूर करत नाही किंवा फास्ट फूड अन्न चवीत बदल म्हणून खात नाही. शहरवासियांचं सध्याचं जीवन जगणं हे घड्याळाच्या काट्यावर चाललंय. इथे जेवायला वेळ मिळत नाही. ही सगळी धडपड कशासाठी? पोटासाठी. आणि त्याच पोटाला सर्वसाधारण योग्य आहार देऊ शकत नाही हा किती मोठा विरोधाभास. संसाराचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी नवरा बायको दोघेही नोकरी करतात. सकाळी कामावर जाण्याच्या धावपळीत दुपारचा जेवणाचा डबा हा आणीबाणीच्या परिस्थितीत तयार होतो. तो सुद्धा झाला तर झाला नाही तर राहू दे, टिफिनसाठी बाहेरून घेऊन घेतील. अशी एकमेकांची समजूत काढून दोघेही कामावर पडतात. मग शाळेत जाणाऱ्या मुलांना काय तर सॉस लावून पावाचे तुकडे, बिस्किट असंच काहीच दिलं जातं. अशा या झटपट काहीतरी मधून मार्ग दाखवायला टीव्हीवरच्या फास्ट फूडच्या जाहिराती आहेतच. आमचा हा जॅम, ही क्रीम लावा, चपातीचा असा रोल तयार करा, 2 मिनिटात असे नूडल्स तयार करा, उन्हाळ्यात हे ड्रिंक प्या, दुधात चमचाभर ही चॉकलेट पावडर घाला. हे सर्व खाऊन मुलं कशी सशक्त होतात, त्यांची वाढ कशी भरभर होते, ज्यांचा मेंदू कसा कार्यक्षम होतो. हे असं खाल्ल्यामुळे एखादा खेळाडू कशी उत्तम कामगिरी करतो. मग एक मुलगा प्लास्टिकच्या पाऊच मधील मसाला वापरून 2 मिनिटात नूडल्स तयार करतो आणि आईलाही खायला देतो. काय त्या आईच्या डोळ्यातील कौतुक, छान पाहण्यासारखं असतं. या अशा प्रकारच्या खाण्याच्या जाहिराती आपल्या मुलांच्या आरोग्यावर गिधाडासारख्या टपलेल्या आहेत याची आम्हाला सुतारामही जाणीव नसते. हेच मोठं दुर्दैव. सायंकाळी नवरा बायको घरी येतात. दिवसभराच्या कामाच्या व्यापाने दोघेही थकलेले असतात. जेवणाचं काय हा एक यक्ष प्रश्न असतो. मग ती त्याला म्हणते, अहो आज काही बाहेरून मागूया. आई मला पिझ्झा हवाय. बाबा मला चीज बर्गर्स आणि मोमोज. ओके, चायनीज पण मागूया. लगेच मोबाईल उचलला जातो. सफाईदारपणे बोट फिरतात आणि हातपाय धुवून वॉश घेईपर्यंत या सगळ्या पदार्थांचे पार्सल घेऊन डिलिव्हरी बॉय दारात उभा असतो. चला, अशा प्रकारे जेवणाचा आस्वाद घेतला जातो. सुट्टीच्या दिवशी सायंकाळी पाणीपुरी, पिझ्झाचा हट्टही पुरवला जातो. खरंच ते असले चवदार फास्ट फूड काही प्रमाणात तरी शरीराला पोषक पौष्टिक असतात का? अजिबात नाही. 50 ग्रॅम भाजलेले चणे जरी मुलांना खायला दिले तरी त्यातून 14-15 ग्रॅम प्रोटीन शरीराला मिळतं. ज्वारी बाजरीच्या भाकरीतून चपातीपेक्षा कितीतरी अधिक पौष्टिकता शरीराला मिळते हे आपणास ठाऊक आहे का? सध्या बाजारात जेवणासाठी उपलब्ध असणाऱ्या रिफाईंड तेलावर रासायनिक प्रक्रिया केलेल्या असतात. अशा तेलांच्या अतिरिक्त वापरामुळे रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉल, डायबिटीस, हृदयविकार, अपचन अशा आजारांना आमंत्रण देत आहोत हे कोणताही आहार तज्ञ सांगेल.
त्याऐवजी घाण्यावरचे तेल, खोबरेल तेल, तिळाचं तेल वापरू शकता. अर्थात हे तेल थोडंसं महाग असतं. रासायनिक तेल वापरून वाचवलेला पैसा कुठे खर्च करायचा? डॉक्टरला की घाण्यावरचं तेल वापरून थोडासा जास्तीचा पैसा आपल्या आरोग्यासाठी खर्च करायचा? शेवटी निवड आपलीच आहे. जाहिरातीमध्ये एखादा खाद्यपदार्थ घेतात, तो चण्याच्या पिठात बुचकळायचा, मग तो मैद्याच्या पिठात बुडवून कुठल्या तरी तेलात खरपूस तळून घ्यायचा, त्यावर सॉस टाकायचा, त्यावर चीज टाकायचं, चाट मसाला टाकायचा, त्याचे 4 भाग करायचे, परत त्यावर चीज किसून टाकायचं आणि ते प्लेटमध्ये सजवून खाण्यास कसं खमंग आहे याचं रसभरीत वर्णन करायचं. सर्वसाधारणपणे 90% खाण्याच्या जाहिराती ह्या अशा असतात. आपण घरातल्या स्वयंपाकाला नाकं मुरडतो आणि बाहेर जाऊन हे असलं अन्न चवीने खातो. घरी आल्यावर सांगतो माझं पोट जरा गच्च आहे, थोडीशी ऍसिडिटी आहे. अशा प्रकारचं हे अन्न काय खातो आहोत आपण? या बॅड कॅलरीज नाही आहेत का? आपण जे खातो ते शेड माती समान आहे. हे अन्न नाही, विष आहे. आपलं हे अशा प्रकारचं खाणं एखाद्या डॉक्टरने मोठी गाडी घेतल्यावर त्याच्या EMI चे हप्ते भरण्याची सोय आपण करत असतो. चालू राहू द्या. फिजिशियन, कार्डिओलॉजिस्ट, न्यूट्रिशियन, डायटिशियन हे सगळे तज्ञ तुमच्या या भेळपुरीच्या फास्ट फूडच्या पैशावर छान छान गाड्या घेऊन मोठमोठ्या घरात राहणार आहे. चालू राहू दे. मोबाईल वापरणाऱ्या माझ्या मित्रांनो, भावांनो, भगिनींनो, जरा गुगल सर्च करा. फास्ट फूड मधून आपण काय माती खात आहोत ते समोर येईल. वेळेला शिळी भाकरी चटणी बरोबर खा, पण हे फास्ट फूड करा. फास्ट फूड मधून आपण काय माती खात आहोत ते समोर येईल. वेळेला शिळी भाकरी चटणी बरोबर खा, पण हे फास्ट फूड खाऊ नका. कारण लक्षात ठेवा, आपण जीवनातील आनंदासाठी फास्ट फूड खात नाही, तर फास्ट फूड आपलं आनंदी जीवन खात आहे. हे विघ्नहर्ता गणपती गजानना, या वसुंधरेने दिलेल्या अन्नाचा योग्य वापर करून आमच्या मुलाबाळांच्या पिढ्या सक्षम आणि आरोग्यदायी घडवण्याची सद्बुद्धी आम्हास दे. हीच तुझ्या चरणी प्रार्थना.